विठोबाच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते चला तर ते पाहूया। विठोबा प्रतिमा, विठोबा किंवा पंढरपूरचा विठोबा या देवाची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती असली तरी चालेल। पूर्णतः स्वच्छ स्नान घालावे। पूजा सुरू करण्यापूर्वी पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे। जागा सर्व स्वच्छ करून घ्यावी व तिथे धूप लावून ठेवावा। पाणी, पंचामृत, दूध, तूप, दही, गुळ आणि पाणी यासाठी पाणी आवश्यक आहे। तुळशीची पाने आणि पाणी। तुळशीच्या पाण्याची एक थेंब विठोबाच्या प्रतिमेला लावण्यासाठी वापरले जाते। धूप, दीपक किंवा धूप दोन्ही विठोबाच्या पूजेसाठी वापरावे। फुले, विठोबाला अर्पण करण्यासाठी सुंदर फुलं विशेषतः तुळशीच्या फुलांचा वापर करावा। फळ आणि गोड पदार्थ, विठोबाच्या पूजेसाठी विठोबाच्या पूजेतील प्रसाद म्हणून फळ आणि गोड पदार्थ जसे की बुरडी, शंकरपाळे आणि गुलाबजामुन असे दिले जातात। पूजा सामग्री, नैवेद्य कणकेचा गोळा, हळद, कच्चा तूप, गुळ आणि चंदन आणि वेदपाठ किंवा तुळशीचे स्त्रोत। विठोबाच्या पूजेच्या पार्श्वभूमीवर तुळशी स्त्रोत किंवा पंढरपूरच्या विठोबाचा स्त्रोताचा उच्चार करावा। तुळशी पत्रे, विठोबा पूजेच्या वेळी तुळशीची पत्रांचा उपयोग करावा। तुळशीची रांगोळी काढावी। रांगोळी काढून त्यात तुळशीची ठेवण्याची एक सुंदर परंपरा आहे। म्हणजे रांगोळी काढल्यानंतर त्यात तुळस ठेवण्याची एक सुंदर ही अशी परंपरा आहे। ध्वजा, विठोबाच्या पूजा करताना तुळशीच्या ध्वजा समावेश करावा। जय जय रामकृष्ण हरी। विठोबाच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते चला तर ते पाहूया। विठोबा प्रतिमा, विठोबा किंवा पंढरपूरचा विठोबा या देवाची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती असली तरी चालेल। पूर्णतः स्वच्छ स्नान घालावे। पूजा सुरू करण्यापूर्वी पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे। जागा सर्व स्वच्छ करून घ्यावी व तिथे धूप लावून ठेवावा। पाणी, पंचामृत, दूध, तूप, दही, गुळ आणि पाणी यासाठी पाणी आवश्यक आहे। तुळशीची पाने आणि पाणी। तुळशीच्या पाण्याची एक थेंब विठोबाच्या प्रतिमेला लावण्यासाठी वापरले जाते। धूप, दीपक किंवा धूप दोन्ही विठोबाच्या पूजेसाठी वापरावे। फुले, विठोबाला अर्पण करण्यासाठी सुंदर फुलं विशेषतः तुळशीच्या फुलांचा वापर करावा। फळ आणि गोड पदार्थ, विठोबाच्या पूजेसाठी विठोबाच्या पूजेतील प्रसाद म्हणून फळ आणि गोड पदार्थ जसे की बुरडी, शंकरपाळे आणि गुलाबजामुन असे दिले जातात। पूजा सामग्री, नैवेद्य कणकेचा गोळा, हळद, कच्चा तूप, गुळ आणि चंदन आणि वेदपाठ किंवा तुळशीचे स्त्रोत। विठोबाच्या पूजेच्या पार्श्वभूमीवर तुळशी स्त्रोत किंवा पंढरपूरच्या विठोबाचा स्त्रोताचा उच्चार करावा। तुळशी पत्रे, विठोबा पूजेच्या वेळी तुळशीची पत्रांचा उपयोग करावा। तुळशीची रांगोळी काढावी। रांगोळी काढून त्यात तुळशीची ठेवण्याची एक सुंदर परंपरा आहे। म्हणजे रांगोळी काढल्यानंतर त्यात तुळस ठेवण्याची एक सुंदर ही अशी परंपरा आहे। ध्वजा, विठोबाच्या पूजा करताना तुळशीच्या ध्वजा